नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट येथे पाहायला भेटणार आहे. नंदिनी आता जीवाला पाहून तिथून निघून चाललेली असते, तर जीवा तिच्या पाठीमागे चाललेला असतो. ती पुढे जात असते, तो तिच्या पाठीमागे येत असतो आणि म्हणत असतो की अगं नंदिनी, ऐक ना माझं. तर आता नंदिनी म्हणत असते की जीवा, प्लीज तुम्ही माझ्या मागे मागे येणं थांबवा. तर जीवा म्हणत असतो की मग कुठे जाऊ मी, तुझ्या मागे मागे नको येऊ. तर आता नंदिनीला तो आता खूप अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण नंदिनी आता काही थांबायला तयारच नसते. मग आता तो तिला हाताने अडवतो आणि म्हणत असतो की ऐक ना नंदिनी, माझं जरा ऐक अगं. अगं अशी काय करते, सांग ना, मी कुठे जाऊ. अगं तूच माझं घर आहे, हक्काची जागा आहेस, मग मी कुठे जाऊ सांग ना, असं तो आता नंदिनीला म्हणत असतो. तर आता नंदिनी त्याचं काहीच ऐकून न घेता तिथून आता पुढे चाललेली असते. तर जीवा पुन्हा तिच्या पाठीमागे येतो आणि म्हणत असतो की प्लीज प्लीज एकच मिनिट ऐकून घे ना. आता हे बघ, मला माहिती आहे माझ्यामुळे किंवा काव्यामुळे जर कोणतं आमच्यावरती संकट आलं तर तुला ते सहनच होत नाही. ते लगेच तू त्याचं उत्तर देते आणि आता मनात आता जर एवढं सगळं आहे, तितकं प्रेम आहे, मग सोड ना आता हे सगळं, हा राग सोड ना. आणि तो पुन्हा आता म्हणत असतो की सॉरी सॉरी, तुझं माझ्यावर आणि काव्यावरती राग नाहीये तुझा, पण तू आतून दुखावलेली आहे, पण एक चान्स दे ना, असं आता तो तिला म्हणत असतो. प्लीज एक चान्स, फक्त एक चान्स, मी हे सगळं आता पुसून टाकेल, हे सगळं आता पहिल्यासारखं करेल. तर आता नंदिनी म्हणत असते की कसं कसं करणार आहे तुम्ही हे सगळं, कसं सगळं पुसून आपण कोणाची तरी फक्त सवय होतो, ही गोष्ट मनातून जातच नाहीये. सांगा आता तुम्ही मला, सांगा की असं काय करणार आहात तुम्ही, की हे मी सगळं काही जे आतून दुखावलेली आहे, ही सल आहे, सगळं काही आता कायमचं पुसलं जाईल, असं काय करणार आहे? बोला ना, बोला आता, गप्प का राहिलेला आहे? मी इथेच उभी आहे, तुम्ही फक्त माझ्या प्रश्नांचे उत्तर द्या. बोला अहो बोला, असं म्हणत ती आता जीवाला खूप असं विचारत असते, पण आता जीवा काहीच उत्तर देत नाही. तो शांतच तिथे उभा राहिलेला असतो, त्याच्याकडे आता उत्तरच नसतं. तर नंदिनी म्हणत असते की असं आता काहीही होणार नाहीये आणि या प्रश्नाचे उत्तरही तुमच्याकडे नाहीये, आणि हा तिढा जो काही आहे ना, तो आता सुटणार सुद्धा नाहीये, कधीच सुटणार नाहीये. त्यामुळे आता मी तुमच्या समोर हात जोडते, असं म्हणत आता ती हात जोडते आणि म्हणते की प्लीज प्लीज माझ्या मागे येणं ना थांबवा, आपला प्रवास इथपर्यंतचाच होता, हे आता तुम्ही मान्य करा. असं आता ती त्याच्यासमोर हात जोडूनच बोलत असते आणि रिक्षाला बोलवते. तेवढ्यात तिथे आता रिक्षा येते आणि नंदिनी लगेच त्या रिक्षामध्ये बसून जाते. जीवा मात्र आता तिथे एकटाच उभा राहिलेला असतो. त्याला आता काय बोलावं, नंदिनीला कसं थांबवावं हे काहीच सुचत नसतं. नंदिनी आता तिथून निघून गेलेली असते. तेवढ्यातच आता तो त्या रिक्षाकडे बघतो आणि त्या रिक्षावरती आता लिहिलेलं असतं की पिक्चर अभी बाकी हे. आता हे सगळं पाहून ना तो म्हणत असतो की देवा, काय खेळ खेळतोस तू माझ्याबरोबर. नंदिनीच्या नकाराने एका क्षणात कड्यावरून तू खाली ढकलून देतो आणि दुसऱ्या क्षणी हे असं काहीतरी ग्रीन सिग्नल देऊन, म्हणजे वरून पडता पडता झाडाच्या फांदीवर लटकून ठेवतोस. आता इतकं खाली पडलोयस तर वर यायचा सुद्धा आता मार्ग दाखव ना प्लीज, असा आता तो देवाला म्हणत असतो. आणि आता आतूनच तो खूप खुश झालेला असतो, कारण आता त्याला छान असं आता काहीतरी सुचलेलं असतं. चला तर आजचा हा छोटासा प्रोमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.